आजकाल सर्व प्रकारच्या भाज्या 12ही महिने मिळतात, पण तुम्ही काहीही म्हणा, ज्या सीझनच्या भाज्या त्या सीझनमध्ये चांगल्या मिळतात व चवीलाही अप्रतिम लागतात. आता हेच बघा ना, वालाचे वेगवेगळ्या प्रकारचे वाण आहेत. त्यापैकी आज मी हे वाण घेतलेलं, जो घेवडा आपण त्याला म्हणतो. आम्ही वाल पण म्हणतो त्याला. तर ज्याचे सालं आणि दाणे दोन्ही याची आपण भाजी करतो. तर अर्धा किलो वाल्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबिरीच्या काड्या, लसूण, आलं सर्व कापून घेतलं की आलं लसूण जाडसर ठेचून घ्यायचं. फोडणीला लागणार आहे तेल, मोहरी, जिरं. हे सर्व चांगलं फुललं की कांदा हलका रंग बदलेपर्यंत परतवायचा. परत तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता. नंतर आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरीच्या काड्या, धने पावडर 1 चमचा, हळद अर्धा चमचा, लाल तिखट 1.5 चमचा टाकून परतवून घ्यायचं. 2च चमचे पाणी घालायचं, ज्या चमच्याने आपण भाजीला फिरवतो. नंतर टोमॅटो घालून 2 चमचे मीठ टाकून घेतलं की झाकून ठेवून द्यायचं, टोमॅटो नरम होईपर्यंत. आता ह्या पाण्यातून सगळ्या शेंगा काढून घेतल्या की त्या शेंगा त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता त्यावर झाकण ठेवायचं आणि भाजीची चांगली वाफ काढून घ्यायची. त्यानंतर 1 चमचा गूळ घालून घ्यायचा. बरं हे ऑप्शनल आहे बरं गूळ घालणं, पण एकदम भारी लागते भाजीची चव, त्याच्यामुळे टाकूनच घ्या तुम्ही. बरं भाजीला चांगलं फिरवून घेतलं की त्याच्यावर परत झाकून ठेवून द्यायचं आणि भाजीला चांगलं शिजवून घ्यायचं. आता भाजी शिजली की नाही त्यासाठी शेंगाचं एक फोतर घ्यायचं आणि फोतर दाबून बघायचं. फोतर दाबल्या गेलं की समजायचं भाजी शिजली. मग काय छान वरून मस्त कोथिंबीर टाकायची आणि ह्या की मग खायला भाकरी, पोळी किंवा भातासोबत एकच नंबर भाजी लागते.